वनवासी कल्याण आश्रमशाळेत शिकणाऱ्या 6 वर्षाच्या नेत्राचा दुर्दैवी मृत्यू. शिक्षकांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका. डॉक्टर, शिक्षक व संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. संस्थेच्या विरोधात पालक नातेवाईक संतप्त. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पालक नातेवाईक शांत. माणगावमध्ये वनवासी कल्याण आश्रमशाळा इयत्ता पहिलीमध्ये शिकणारी 6 वर्षीय विद्यार्थिनी नेत्रा भरत लेंडी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेत्रा ही पेण तालुक्यातील बोरावडी येथील रहिवासी असून 2 दिवसापासून आजारी असून तिच्यावर उपचार चालू होते असे तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला असा आरोप संतप्त पालक आणि नातेवाईक यांनी केला. माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोर गोंधळ घालत नातेवाईक व पालक यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. महामुंबईसह दीपक दपके, माणगाव, रायगड. आता जे काही संस्थेचा दोष असेल किंवा कोणाचे असेल त्याच्यावर कारवाई करण्याची सुरुवात आतापासून मी जातोय, शाळेवर जातो, शाळेत वस्तूची चौकशी करतो आणि हायर अथॉरिटी आमचे जे आहेत त्यांना मी जसा रिपोर्ट करतो त्याच्यावर लवकर कारवाई होईल. आणि आमच्या शासकीय म्हणजे आम्ही शासनाचं असलं अनुदान त्यांना संस्थेला देतो आणि मॅनेजमेंट सगळं संस्थेचं असतं. संस्थेचं जर काय असेल तर संस्थेला आम्ही कळू किंवा तो रिपोर्ट आपण म्हणजे शासनाला देऊ आणि लवकर कारवाई होईल एवढं मी आश्वासन देतो. चौकशी करून देतील रिपोर्ट. शाळेत काय नाही आम्ही राहतोय ना, तर मॅडमला बोलवा. मॅडम येणं गरजेचं आहे. दिल्लीला असलं तरी येणं गरजेचं आहे. बाहेर गेलेले असतात त्या पण आल्या तर त्यांना चौकशीच करायला लागणार ना. चौकशी न करता आम्हाला पण चौकशी करायला आम्ही जर इथेच थांबलो तर कधी चौकशी करणार. आम्ही जर इथेच थांबलो तर